महापालिकेच्या वतीने नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क असून त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात येत आहे. खड्डे बुजवणे, झाडांच्या फांद्या तोडणे, विद्युत प्रवाह अखंडित सुरू ठेवणे यांसारख्या उपाययोजनात्मक कामकाज सुरू असून सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या काळात मंडळांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घेऊ असे मनपा उपायुक्त आशिष लोकरे यांनी सदर बैठकीत सांगितले. उपस्थित उपायुक्त हसन सर, कमाडे सर, पाटील मॅडम, मानेसाहेब आहेत, खर्डे सर आणि या बैठकीला उपस्थित सर्व शांता कमिटी सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रांनो, मला या ठिकाणी महापालिकेची भूमिका मांडण्याच्या अगोदर दोन गोष्टींकडे मला संपूर्ण उपस्थितीचं लक्ष वेधून घ्यायचं. त्यातली पहिली गोष्ट अशी की उत्सवामध्ये शांतता काय असते. मला वाटतं त्याचा पहिला उदाहरण सगळं सेट करून दिलेला आहे. यावर्षी ज्या रीतीनं गणेश उत्सवामध्ये आपण गांधीमुक्तीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीनं अगदी मनापासून संपूर्ण शहरवासियांचं अभिनंदन करतो. आणि त्याला जोडून अपेक्षा व्यक्त करतो की आपण या उत्सवाच्या निमित्तानं जी वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे ती ओळख कायमस्वरूपी राहावी. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व अधिकारी माझ्यासह आम्ही कदाचित पुढे 6 महिन्यांना वर्षांना बदली करून जाऊ, परंतु तुम्ही सगळे या शहराचे रहिवासी आहात आणि आपल्या शहराला कोणत्या दिशेने न्यायचं आहे हे ठरवण्याचं सगळ्यात मोठं सक्षम माध्यम तुम्ही आहात. म्हणून अशी अपेक्षा आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं की हा जो एक उदाहरण आपण जे दाखवून दिलं आहे ते उदाहरण काहीतरी परंपरा सुरू व्हावी अशी मी अपेक्षा करतो. त्याला जोडून दुसरी गोष्ट, जसा गणेशोत्सव संपला तसं सोलापूरकरांचं सर्व यंत्रणांचं पावसानं अक्षरशः कंबरडं होतं. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये सोलापूरकरांनी ज्या धीरानं, ज्या संयमानं या सगळ्या परिस्थितीला तोंड दिलेलं आहे, निश्चित महापालिका म्हणून आम्ही कमीच पडत आहोत हे काही मी नाकारत नाही. आणि त्याविषयी त्याबद्दल मी वारंवार किती वेळा या दिलगिरी व्यक्त करण्यात तयार आहे. परंतु सोलापूरकर ज्या संयमानं, ज्या धीरानं या परिस्थितीत तोंड देत आहेत त्यासाठी सुद्धा मी सर्व शहरवासियांना अगदी धीरानं मी मनापासून सॅल्यूट करतो. उदाहरण बोलण्याचा माझा दुसरा प्रश्न, अगदी मागच्या वर्षी मी आलो होतो त्यानंतर ते या वर्षी झालं. मग अशी कारणपूर बोलले की जे अधिकारी बदलत राहतात, नाही असं नाही, अधिकारी बदलत राहतात बोलत नाही, परंतु महापालिकेची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या अनुषंगानं जी आमची कामं आहेत, जी कर्तव्य आहेत ती बजावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आता मी पूर्ण सगळ्यांचं म्हणणं ऐकूनही घेतलं आणि लिहूनही घेतलं की कुणाच्या काय अपेक्षा आहेत त्याबद्दल. मला वाटतं की कुकळा साहेबांचा आमच्यावर फारच राग आहे, पण असं करू नाही, ऐकून घ्या, असं करू नका, कारण आम्ही तुमचेच आहोत. निश्चित यंत्रणा म्हणून आम्ही असं काही दावा केलेला नाही की आम्ही खूप परफेक्ट आहोत. कोणती यंत्रणा ही दोषसहित असते, रहित नसते. आम्ही कमी पडतो म्हणून तर तुम्ही वर आहात, नाही तर आम्ही पुन्हा असतो तुम्ही वरायला पडतो. म्हणून आम्हाला आधार तुमचा आहे हे लक्षात घ्या. आणि आम्ही आमच्या बाजूला नक्कीच प्रयत्न करू की जेवढी काही आपल्याकडं देवी मंडळ आहेत त्या देवी मंडळाचा जो पूर्ण परिसर आहे हा खड्डेमुक्त राहील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जो आपला मिरवणुकीचा मार्ग आहे, मिरवणुकीच्या मार्गात सुद्धा खड्डे राहणार नाही याची दक्षता मी पुरेपूर घेईन. यासाठी आम्ही 2-3 पर्याय ठेवलेले आहेत. याच्यामध्ये पहिला पर्याय असं ठेवलं की जर पाऊस नाही राहिला तर आम्ही हॉटमिक्सनं ते खड्डे दुरुस्त करू. जर पावसाची अवकृपा अशीच राहिली तर आम्ही मुरमाडच्या माध्यमातून प्रयोग करून घेऊ.
आणि ते जर झालं नाही तर आम्ही कोल्ड मिक्सचा पण आम्ही ऑप्शन ठेवलेला आहे. अशा तीनही माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करू की मिरवणूक मार्ग आणि मंडळाचा परिसर हा खड्डेमुक्त राहील, ही पहिली प्रायोरिटी. दुसरी प्रायोरिटी अशी की हे जेव्हा होईल किंवा त्यासोबत झोनच्या माध्यमातून आम्ही हाही प्रयत्न करू की अंतर्गत जे रस्ते आहेत त्याच्यावरचे खड्डे मॅक्झिमम कव्हर व्हावे. तर तुम्ही बघताय पावसानं अक्षरशः शब्दाच्या पलीकडे जाऊन जे कंगड फोडले जातात, परंतु आम्ही हा टेकणार नाही की आमची बाजू आहे, आम्ही प्रयत्न करत राहू आणि खड्डेचा जो प्रश्न आहे तो मॅक्झिमम स्तरापर्यंत सोडवायचा प्रयत्न करू.